गडिंग्लज येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान संपन्न। 24 तासांच्या कार्यशाळेत कार्यकर्त्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन, हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि संघटन बळकटीसाठी विशेष भर। गडिंग्लज येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 अंतर्गत भाजपा गडिंग्लज मंडळाचा 24 तासांचा प्रशिक्षण कार्यक्रम उत्साहात पार पडला। या कार्यक्रमामुळे कार्यकर्त्यांमध्ये हिंदुत्व, राष्ट्रभक्ती आणि समाजसेवेची भावना अधिक दृढ झाल्याचे दिसून आले। कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून करण्यात आली। त्यानंतर भाजपा गडिंग्लज तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे यांच्या हस्ते पंडित दीनदयाळ उपाध्याय, डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी आणि भारत माता यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले। दीपप्रज्वलन कोल्हापूर नगरपालिकेचे नगरसेवक विजयसिंह खाडे पाटील, नगरसेविका स्वाती कोरी, अनिता खोत, नगरसेवक नितीन देसाई, संजय रोटे, पंचायत समिती सदस्य सारिका बटकडली, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष संतोष कुंभार, माजी पंचायत समिती उपसभापती प्रकाश पाटील, माजी उपनगराध्यक्ष सुनीता पाटील आणि राजेंद्र तारळे यांच्या हस्ते झाले। यानंतर कडगावचे सुपुत्र सैनिक नायक अक्षय चौगुले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। त्यानंतर वंदे मातरम आणि महाराष्ट्र गीत सादर करून प्रशिक्षण सत्रांना सुरुवात झाली। प्रास्ताविक करताना प्रीतम कापसे यांनी हिंदुत्व हा राष्ट्रनिर्मितीचा आधार असून प्रत्येक कार्यकर्त्याने तो घराघरात पोहोचवण्याचा संकल्प करावा असे आवाहन केले। प्रशिक्षण सत्रामध्ये जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी पक्षाचा इतिहास व विकास विस्तार, जयश्री तेली यांनी संघटना विस्ताराची दृष्टी, एस खाडे यांनी योगाचे महत्त्व व प्रात्यक्षिके, डॉक्टर आनंद गुरव यांनी सोशल मीडिया व नमो ॲपचा वापर, राहुल चिकोडे यांनी पक्षाची कार्यपद्धती, डॉक्टर विनायक परुळेकर यांनी बूथ प्रबोधन, हेमंत कोलेकर यांनी वैचारिक अधिष्ठान तर सुधीर कुंभार यांनी शासनाच्या कामगिरीवर मार्गदर्शन केले। या मार्गदर्शनातून कार्यकर्त्यांमध्ये संघटन कौशल्य, राष्ट्रनिष्ठा आणि हिंदुत्ववादी विचार अधिक बळकट करण्यावर भर देण्यात आला। कार्यशाळेदरम्यान सचिन घुगरे यांनी संघटक गीत सादर केले। संपूर्ण कार्यशाळेचे प्रभारी म्हणून रणजित पाटील उपस्थित होते। या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी तालुकाध्यक्ष प्रीतम कापसे, सरचिटणीस अमित देशपांडे, सचिन घोगरे, सुनंदा कांबळे, संजय कुलकर्णी, शहराध्यक्ष संदीप कुरळे, महिला मोर्चा अध्यक्षा आनंदी चव्हाण, अर्चना रिंगणे, युवा मोर्चा अध्यक्ष अमित पाटील, विशाल नेवडे, अमोल तांबेकर, विक्रम पवार, संदीपनाथ बुवा, प्राध्यापक रमेश पाटील, सागर पाटील, आप्पादादा शिवने, माधव पोटे पाटील, विनोद बिलावर, संजय बटकडली, वामन बिलावर, विश्वनाथ खोत, शिवानंद मुसळे, सुधाकर गोरुले, चिन्मय देशपांडे तसेच सर्व बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले। या प्रशिक्षण कार्यशाळेचा मुख्य उद्देश भारतीय जनता पार्टी ही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित नसून समाजसेवेसाठी सातत्याने कार्यरत असलेली संघटना आहे हा संदेश कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवणे हा होता। तसेच हिंदुत्व, राष्ट्रहित आणि सेवा हीच पक्षाची ओळख असल्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला। अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राइब करा।